म्हणलं आता अजून जोरात तयारी चालू करायची, जोरात तयारी चालू करायची. जे मनामध्ये नव्हतं, डोक्यात नव्हतं, त्या प्रसंगाने शिकवलं. मग जर तुम्हाला तुमचा स्वार्थ कळतो तर एका कार्यकर्त्याला त्याचा स्वार्थ का नाही कळू शकत? कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माजी नगरसेवकानेच भाजपच्या बड्या नेत्याची हवा टाईट केली आहे. सध्या भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीच उमेदवारीसाठी दंड थोपटल्यानं भाजपचे बडे नेते चंद्रकांत पाटलांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. अमोल बालवडकर यांनी नुकत्याच घेतलेल्या एका मेळाव्यातही मी निवडणूक लढवणार आणि जिंकणारच असा इरादा बोलून दाखवलाय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अमोल बालवडकर हे मोठी अडचण ठरणार असल्याचं बोललं जात आहे. म्हणून गेल्या 2 महिन्यापासून माझ्यावरती बहिष्कार टाकला. कुणी बहिष्कार टाकला? माझ्या कार्यक्रमाला येत नव्हते, बोलवलं तरी. आज कोण आले? अरे ज्यांच्या हातात खरी ताकद आहे ती लोक इथं आल्यात. तुमचं काय करायचंय मला? बरोबर आहे का नाही? ज्यांच्या हातामध्ये जेव्हा निवडणुकीला तुम्ही मतदान करता, ज्यांच्यामुळे तुम्ही निवडून येता, आज ही जनता माझ्या व्यासपीठावरती आहे. समोर बसलेली जनता माझी पाठी राखे माझ्या समोर उपस्थित आहे. हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी उन्हात सुद्धा बसलेत. मला कसली पर्वा नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चंद्रकांत पाटील यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. यावेळी विधान परिषदेवर आमदार असलेल्या पाटलांसाठी सेफ मतदारसंघ सोडून भाजपने पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाची निवड केली. स्थानिक उमेदवार आणि आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून त्या जागी चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली. खरं तर चंद्रकांत पाटील यांचं मूळ गाव हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. तरी देखील पाटलांना पुण्यातून निवडणूक लढवावी लागली. अशा वेळी बाहेरच्या उमेदवाराला सेटल करण्याचे आव्हान असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून चंद्रकांत पाटलांना निवडून आणलं. परंतु त्याच कार्यकर्त्यांपैकी एका कार्यकर्त्यानं आता दादांच्या विरोधातच दंड थोपटलेत. म्हणलं आता अजून जोरात तयारी चालू करायची, जोरात तयारी चालू करायची. जे मनामध्ये नव्हतं, डोक्यात नव्हतं, त्या प्रसंगाने शिकवलं. मग जर तुम्हाला तुमचा स्वार्थ कळतो तर एका कार्यकर्त्याला त्याचा स्वार्थ का नाही कळू शकत? कोण आहेत अमोल बालवडकर? अमोल रतन बालवडकर हे सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे महापालिकेतील बाणेर बालेवाडी प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. मार्च 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत ते विजयी झाले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहराचे ते सरचिटणीसही आहेत. गेली 10 वर्ष ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये अमोल बालवडकर यांचा मोठा सहभाग असतो. स्थानिक पातळीवर बालवडकर यांचा चांगला दबदबा आहे. सामान्य मतदारांनाही अमोल बालवडकर हे नाव परिचयाचे आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर बालवडकर यांनी थेट चंद्रकांत पाटलांच्या विरोधात दंड थोपटल्यानं सध्या ते चांगलेच चर्चेत देखील आहेत. अमोल बालवडकर यांनी नुकत्याच घेतलेल्या एका मेळाव्यात आपली खदखद उघडपणे बोलून दाखवली आहे. 2 महिन्यांपूर्वी ज्यावेळी मी स्थानिक नेत्यांकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी त्यांनी माझ्या डोक्यावरचा हात काढून घेतला. मला बहिष्कृतासारखी वागणूक दिली. मला पक्षाच्या कार्यक्रमांना बोलवण्याचं टाळलं गेलं. माझ्याही कार्यक्रमांना कोणीही आलं नाही. त्यामुळे मला खूप वेदना झाल्यात असं बालवडकरांनी सांगितलंय. लोकसभेची निवडणूक जेव्हा हातात होती तेव्हा प्रचार करताना अनेक लोक म्हणली की भैया आता आपल्याला पुढे जायचंय. आणि म्हणून सहकाऱ्यांचा सगळ्यांचा आग्रह म्हणून आपण म्हणलं की आपण इच्छुक होऊ, बघू कधी काय पुढे बघू. आता इच्छुक तर होऊ, पक्षापुढे इच्छा व्यक्त करू. आपल्याला तर काही अपेक्षा नाही, पण एक इच्छुक म्हणून सुद्धा जनतेत जाऊ शकतो. पक्षाचं त्या निमित्ताने आपण अजून काम करू शकतो म्हणून इच्छुक झालो.
इच्छुक झाल्यानंतर आमचे नेते म्हणले, अरे तू कशाला इच्छुक होतो? मी म्हणलो, हो मला इच्छुक राहू द्या, शेवटी तिकीट कोणाला भेटणार हे तुम्हाला माहिती आहे, पण मला फक्त इच्छुक राहू द्या, जनतेमध्ये जाऊ द्या, मी तुमचंच काम करणार आहे. तेव्हा पण खऱ्या अर्थाने काय नव्हतं डोक्यात, पण ज्यांच्यासाठी आपण तन मन धन लावून काम करतो, 5 वर्ष ज्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला असं त्यांच्या पुढं करतो, त्यांचे करतो, त्यांच्या निवडणुकीला रात्रीचा दिवस करतो, आणि जेव्हा त्यांना जर कळतं की अरे बाबा हा पठ्ठ्या आता इच्छुक झालाय, त्यांनी काय म्हणाय पाहिजे? चल तिकीट तर मलाच भेटणार आहे, चल तू इच्छुक हो, म्हणलं पाहिजे का नाही? मला काय म्हणले, तू कसा का इच्छुक होऊ शकतो? तुला पक्षातून काढून टाकण्यात येईल, तुझ्यावरती कारवाई होईल. मी म्हणलो, बा अशी कुठं कारवाई होती का? त्यानंतर मी म्हणलो, पक्षावरती माझा विश्वास आहे, इच्छुक होणं काय गुन्हा नाही. म्हणलं आता अजून जोरात तयारी चालू करायची, जोरात तयारी चालू करायची. जे मनामध्ये नव्हतं, डोक्यात नव्हतं, त्या प्रसंगाने शिकवलं. मग जर तुम्हाला तुमचा स्वार्थ कळतो, तर एका कार्यकर्त्याला त्याचा स्वार्थ का नाही कळू शकत? अमोल बालवडकर यांनी भाजपकडे कोथरूडमधून उमेदवारी मागितलेली आहे. सध्याच्या घडीला चंद्रकांत पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. अशातच बालवडकर यांनी मी निवडणूक लढणार आणि जिंकणारच असा इरादाही बोलून दाखवलाय. त्यामुळे येत्या विधानसभेला कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना विरोधकांसोबतच स्वकीयांचं देखील आव्हान असणार आहे, हे मात्र नक्की. तर भाजपने उमेदवारी न दिल्यास अमोल बालवडकर काय भूमिका घेतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.